लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडका कर्मचारी पेन्शन लागू करा। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे दंडवत आंदोलन। समान काम समान वेतन सन्मान पेन्शन या घटनात्मक मागणीकरिता रविवार दिनांक 28 जुलै रोजी 5 बत्ती नाका पालघर ते जिल्हाधिकारी पालघर कार्यालय ते दंडवत आंदोलन आयोजित केलं आहे। अनेक वर्षांपासून 1 नोव्हेंबर ते 2005 रोजी व त्यानंतर सरकारी नियम सरकारी सेवक नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी विविध आंदोलने करण्यात आली। लाडकी बहीण लाडका भाऊ त्याचप्रमाणे लाडका कर्मचारी म्हणून पेन्शन लागू करावी अशी मागणी जुनी पेन्शन आता कशाबद्दल पेन्शन आहे तुमची? आता कशाबद्दल पेन्शन आहे तुमची? कोण बोलणार आहे? तुम्ही बोला सर। आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आज आमचं नियोजित पालघर जिल्हा कलेक्टरवर दंडवत धरणे आंदोलन आहे। याचं कारण असं की 2005 नंतर शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे। जे जुन्या काळात जो पेन्शनचा लाभ होता, मृत कर्मचारी असेल, फंड असेल, मॅच्युरिटी असेल, कुठलाही लाभ आता मिळत नाही। ही आत्ता जी लागू केली DCPS त्यानंतर NPS या सर्व शेअर मार्केटवर आधारित फालतू तकलादू योजना आहेत। यातून कुठल्याही कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह होत नाही। याचा रोष म्हणून मागील 14 वर्षापासून आम्ही कंटिन्यू आंदोलन करत आहोत। मागील वर्षातही पूर्ण महाराष्ट्रभर मोठा संप आयोजित केला होता। अगदी सर्व कार्यालये बंद होती। ज्याप्रमाणे कोविडमध्ये पूर्ण महाराष्ट्र बंद होतं तसं ठप्प सर्व कार्यालयाचे व्यवहार ठप्प होते। आणि ऐरणीवर मुद्दा असताना मध्यस्थी करून मध्यवर्ती संघटना यांनी मध्यस्थी केली आणि आश्वासन दिले की पुढील 3 महिन्यात आम्ही चांगली समिती गठीत करतोय आणि तुम्हाला लगेच 3 महिन्यात निकाल देतोय, जेणेकरून जुनी पेन्शनचे लाभ तुम्हाला मिळतील। मात्र वर्ष उलटून गेलं तरी सुद्धा अद्याप ठोस असा निर्णय शासनाने घेतला नाही। शासन अद्यापर्यंत केवळ गाजर दाखवत आहे। DCPS घालवली, फक्त त्याला थोडंसं रंगरूप लावून NPS आणली, आता GPS आणू पाहता याला तीव्र विरोध म्हणून आम्ही आज जिल्हाभर सर्व राज्यामधलं आमचे नियोजन आहे का प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन दंडवत आंदोलन नियोजनानुसार करत आहोत। यापुढे आम्ही इथं थांबणार नाही, तर लगेचच पुढचं प्लॅनिंग विधानसभा जवळ येत आहे आणि आम्ही पूर्ण मुंबईला मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत। बघूया, आजचा पहिला टप्पा आहे। आम्ही सर्व ताकदीने आज किमान पूर्ण जिल्ह्यातून 2 ते 3 हजार लोक कलेक्टर ऑफिसला जाणार आणि दंडवत जे सर्वांचं लक्ष वेधून घेणारं दंडवत आंदोलन ते आम्ही करणार आहोत। बरेचसे दुःखी बांधव आहेत, त्यांना अजूनही जे मृत कर्मचारी आहेत त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही, ना सानुग्रह अनुदान ना अनुकंप। त्यांचं कुटुंब अजूनही वारेवर आहे। सरकार अनेक योजना आणू पाहतं, अनेक कोटीच्या घोषणा करतं, मात्र आत्ता जे आपण बघितले लाडकी बहीण असो लाडका भाऊ, कर्मचारी काही लाडके नाही का तुमचे? आजही अनेक कर्मचारी वाऱ्यावर आहेत। जे मृत कर्मचारी आहेत त्यांच्या वारसांना कुठला 1 रुपया नाही मिळाला आहे। 10 वर्ष उठून गेले। असं निगरगट्ट सरकार आम्हाला हाकलून लावायचं, यासाठी आमचं एकच अजेंडा आहे, वोट फॉर OPS। येणारी विधानसभा आम्ही लक्ष ठेवून आहोत। जो आम्हाला सहकार्य करेल त्यालाच आम्ही वोट करणार आणि त्याची अंमलबजावणी करणार आहोत। यासाठी आमचं आंदोलन आहे। धन्यवाद। एकच मिशन, एकच मिशन, वोट फॉर OPS, वोट फॉर OPS।